तुम्ही समजांनी ऐका, सानिकानं जी चूक केली का नाही, ती चूक हिच्यामुळे झाली आहे. ए स्वीटी, तू काय बोलते जरा तरी कळतंय काय? बरोबर तेच बोलालोय मी. हा, आणि खरं तेच बोलतोय. बरं ठीक आहे, सानिकाच्या पोटातलं बाळ कोणाचं आहे काय हा जर विषय आपण बाजूला ठेवूया. पण ही श्रावणी, तिला तर समजच ठाऊक होतं की, हाय का नाही? सांग की समजच नाही. तू सानिकाला हॉस्पिटल मध्ये भेटली होतीस का नाही? तुम्हाला सांगालोय मी, सानिकाकडून चूक व्हावी म्हणून हिनं मुद्दाम डाव रचलाय. साफ खोटं बोलतेस तू. हा, मला माहित होतं तू असंच बोलणार, खोटे खोटे म्हणून पुरावा घेऊन आलोय मी माझ्या संगत. काय पुरावा? डॉक्टर मॅडम या. तुम्ही आलायसा नव, आता तुम्हीच समजासनी सांगा काय खरंय काय खोटंय ते. सांगा सांगा. हो, या श्रावणी मॅडमनेच मला सांगितलं की सानिकाचं ऑपरेशन होणार नाही म्हणून सांगा. आणि म्हणाल्या, मी मिनिस्टर विश्वंभर राजशिर्के यांची मुलगी आहे. जर तुम्ही माझं ऐकलं नाही तर मी तुमचं हॉस्पिटल बंद पाडेल अशी धमकी यांनी मला दिली. अहो काय बोलताय तुम्ही हे? डॉक्टर तुम्ही खोटं बोलताय. हे साफ खोटं आहे. ओ मॅडम, तुम्ही काय बोलायला लागलाय? श्रावणी असलं काय बी नाही करणार. बघितलं का त्या? बघितलं, तुमच्या सुपुत्रांचा अजून ह्यांच्यावरच आंधळा विश्वास आहे.